सेक्सटॉर्शन हा आजच्या इंटरनेटच्या काळातला एक भीषण स्कॅम झाला आहे। अनेकदा आपली काहीही चूक नसताना माणसं त्यात अडकतात आणि मनस्ताप सहन करतात। अशीच वेळ नुकतीच दिल्लीतल्या एका 71 वर्षांच्या डॉक्टरना आली। या डॉक्टरने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम कामाला लावल्या आहेत। अशीच एक घटना एका आजोबांसोबत घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 71 वर्षांच्या डॉक्टरांना मागच्या वर्षी 13 जुलैला एक व्हिडिओ कॉल आला। या व्हिडिओ कॉलवर असलेली महिला एका पेशंटला मदतीची गरज आहे, फोन कट करू नका असं ओरडून ओरडून सांगत होती। यानंतर एकदा मध्यरात्री असाच फोन आला। त्यावेळी झोपलेल्या असल्याने त्यांनी फोन उचलला नाही। पुन्हा 14 जुलैला दिवसा त्या नंबरवरून आलेला फोन डॉक्टरांनी उचलला असता एक महिला व्हिडिओ कॉलवर कपडे उतरत असल्याचं दिसून आलं। ते पाहून धक्का बसल्याने कॉल कट केल्याचं तसंच मोबाईलही बंद केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। 15 जुलैला त्यांनी फोन सुरू केला असता आपण दिल्ली पोलीस बोलत असून तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे असं सांगण्यात येत आहे, असंही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं। यानंतर अनेक नंबरवरून त्यांना धमकीचे फोन आले। त्रास देणाऱ्यांकडून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी, मुंबईमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी, कोर्ट कचेरीसाठी अशी विविध कारणं सांगून डॉक्टरांकडे पैशांची मागणी करण्यात आली। त्यांच्यावर विश्वास ठेवू तसंच स्वतःच्या इमेजच्या काळजीपोटी डॉक्टरांनी पैसे मोजले। या प्रकरणात आपल्या बदनामीच्या भीतीने डॉक्टरांनी 8.59 लाख रुपये खर्च केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात येत असून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल असं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। न्यूड व्हिडिओ कॉल, फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर सारखं तंत्रज्ञान वापरून ब्लॅकमेल करणं, पैसे उकळणं, बदनामी किंवा जीवे मारण्याची धमकी देणं असे प्रकार आपल्या आजूबाजूला सध्या सर्रास घडतात। अशा कुठल्याही प्रकारात आपली फसवणूक होऊ नये म्हणून स्मार्टफोन वापरताना प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे। खबरदारीचा उपाय म्हणून अनोळखी नंबरवरून होणाऱ्या संपर्काच्या प्रयत्नांना उत्तर न देणं, व्हिडिओ कॉल न उचलणं, अनोळखी लिंकवर क्लिक न करणं या गोष्टी पाळाव्या असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्ती सांगतात। लातूर शहरात आठवड्यापूर्वी घडलेल्या एका हत्याकांडातील आरोपीच्या हैदराबादमध्ये मुसके आवळण्यात अखेर यश आलं आहे। लातूर शहरातील विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तौजाउद्दीन बाबा दर्ग्यात एक कथित गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या डॉनचा निर्घुण खून झाला आहे। लातूर शहरातल्या पूर्व भागात राहणाऱ्या कुख्यात दरोडेखोर डॉन मुकड्या उर्फ सुजात अली सय्यद याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना 6 दिवसांपूर्वी तौजाउद्दीन बाबा दर्ग्यात घडली होती। मयत डॉन मुकड्यावर 17 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होते। पूर्व भागात मुकड्याची दहशत होती, त्यामुळे लोक देखील मुकड्याला घाबरून तो मागेल तेवढे पैसे द्यायचे। त्याचाच फायदा घेऊन मुकड्या कोणालाही त्रास द्यायचा। याच भागातील रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार सलीम उर्फ जालिम शेख याने मुकड्याचा काटा काढायचा प्लॅन केला। मुकड्या रात्री नशेत तौजाउद्दीन बाबा दर्ग्यात झोपल्याचे पाहून त्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच ठार केले। त्यानंतर जालिम शेख नांदेड मार्गे हैदराबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी समीर उर्फ जालिम शेख याला हैदराबाद येथून अटक करत बहुचर्चित मुकड्या डॉन खून प्रकरणाचा छडा लावला आहे। लातूर शहरातील विवेकानंद चौकातून सिद्धार्थ सोसायटी मार्गे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तौजाउद्दीन बाबा दर्ग्यात एका कथित गुन्हेगाराची प्रवृत्ती असलेल्या डॉनचा निर्घुण खून झाल्याची घटना घडली होती। घटनेनंतर परिसरातील एकाने 112 वरून पोलिसांना सदर घटना सांगितली, तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। सोबतच तपास पथकातील श्वानांची देखील या तपासात मदत घेण्यात आली। फॉरेन्सिक लॅबची टीम सुद्धा घटनास्थळावर उपस्थित होती। खून झालेल्याचे नाव सय्यद फारुख सुजात अली उर्फ मुकड्या, वय वर्ष 37 असून तो तौजाउद्दीन बाबा मंदिर परिसरात राहिला होता। त्याच्यावर पोलिसात विविध गुन्हे नोंद असल्याचे समजते।